आपल्या आयुष्यात स्वामींना कधी यायचं हे स्वामी ठरवतात. योग्य वेळ आली की ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतात आणि आपल्याला संकटातून देखील वाचवतात. आज आपण असाच काहीसा एक भावस्पर्शी अनुभव ऐकणार आहोत. अनुभव ऐकताना तुम्हाला देखील नक्कीच असं वाटेल की खरोखरच आपण संयम ठेवला तर नक्की स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे याची अनुभूती येते. अनुभवाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमय असं स्वागत करते. तर आता जास्त वेळ न घेता ऐकूया आजचा सुंदर असा स्वामी अनुभव. हा अनुभव एका दादांचा आहे. संकटातून स्वामींनी कसं वाचवलं याचं एक उत्तम उदाहरण आणि एक उत्तम अनुभव आज आपण ऐकत आहोत. स्वामी भक्त होत आहे दादांनो, आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख हे दोन्ही येत असतात. सुखात आपण नक्कीच आनंदी असतो आणि आपण इतर दुसरा कुठलाही विचार करत नाही, परंतु दुःख आले की आपण नेहमीच देवापाशी रडतो किंवा नशिबाला दोष देतो आणि आपण हताश देखील होत असतो. परंतु जर संयम ठेवला, हा विचार मनात ठेवला की सुख आणि दुःख हे दोन्ही आलटून पालटून येतात, यावर आपल्याला मात करायची आहे, आपल्या पाठीशी प्रचंड अशी शक्ती आहे, तर नक्की संकटांना तोंड देण्याची हिंमत देखील आपल्याला स्वामी महाराज देत असतात. तर ऐकूया या दादांचा सुंदर असा अनुभव. हा अनुभव आहे एका दादांचा. हे दादा महाराष्ट्रातीलच आहेत. खूप साधे आणि प्रामाणिक असे व्यक्तिमत्व. त्यांचे कुटुंब लहान होते. आई, पत्नी, एक लहान मुलगा अशी त्यांची एक फॅमिली होती. हे दादा एका कंपनीत नोकरी करत होते आणि त्या पगारावर त्यांचे घर चालत होते. सर्व काही सुखासुखी चालले होते. असा क्रम बरीच वर्ष चालला. परंतु आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख हेचं मिश्रण असतं. मी तुम्हाला आधी बोलले, आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख याचं मिश्रण असतं आणि एका पाठोपाठ ते येत असतात, परंतु ते कायमचे मुक्कामाला नसतात. असंच एक संकट या दादांवरती देखील कोसळलं. कंपनी बंद झाली आणि दादांची नोकरी गेली. आता घरामध्ये कमवते दादा एकटेच होते, त्यामुळे नोकरी गेल्यानंतर घरात मोठे संकट आले, कारण सर्व कुटुंब हे दादांच्याच कमाईवर चालत होते. घरखर्च, मुलाचे शिक्षण, आईची औषधे, सर्व गोष्टींची चिंता त्यांना आता सतावत होती. हे दादा रोज नोकरी शोधत होते आणि त्यांचा प्रयत्न करत होते. अनेक ठिकाणी अर्ज केले, मुलाखती दिल्या, परंतु कुठेही काम मिळत नव्हते आणि यामुळे हळूहळू ते निराश होत चालले. एक दिवस त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काकूंनी त्यांना सांगितले, बाळा, तू स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू कर, नामस्मरण कर, स्वामींवर विश्वास ठेव, ते नक्कीच मार्ग दाखवतील. हे दादा आधी थोडे विचारात पडले, पण आता बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसाच त्यांना हा आधार वाटला आणि त्यांनी मनापासून स्वामींचे नाव घ्यायला सुरुवात केली. स्वामी भक्त होत आहे दादांनो, असं नाही की खूप सेवा केली म्हणजे स्वामी पावतात. अगदी मनापासून नामस्मरण करायला सुरुवात केली तर नक्की स्वामी आपल्याला त्यांच्या सेवेत आणत असतात. तर असंच काहीसं दादांसोबत होत होतं. दादांनी नामस्मरण करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र ते रोज 108 वेळा म्हणायला लागले. रोज सकाळी उठायचे आणि उठल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं झालं की देवासमोर बसून ते 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचे. असा त्यांचा नित्यक्रम बरेच दिवस चालला होता. असं करता करता जवळपास 45 ते 50 दिवस उलटून गेले आणि त्यानंतर एका रात्री त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांनी पाहिलं की एका मंदिरात ते उभे आहे. मंदिरात खूप शांतता आहे. अचानक त्यांना एक व्यक्ती दिसली, उंच, अजानुबाहू आणि तिची दिव्य कांती असे त्यांचे ते वर्णन होते. त्यांनी भगवे वस्त्र नेसले होते आणि अर्थातच ते स्वामी महाराज होते, परंतु हे दादांना ओळखायला येत नव्हतं. दादा स्वप्नामध्ये त्यांना बघत होते. स्वामी त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझे संकट संपणार आहे. एवढे बोलून ते अदृश्य झाले आणि जवळपास दादांचं स्वप्न देखील संपलं. ते अचानक जागे झाले. हृदय हे जोराजोरात धडधडत होते, पण मनात एक वेगळी शांतता होती. त्यानंतरच खरी सुरुवात झाली. सुरुवात म्हणण्यापेक्षा एक चमत्कारिक बदल झाला. दुसऱ्याच दिवशी सकाळी या दादांना जुन्या मित्राचा फोन आला आणि या मित्राचा फोन जवळपास कित्येक दिवस त्यांना आला नव्हता. अचानकच मित्राचा फोन आला आणि त्या मित्राने सांगितले की त्यांच्या कंपनीमध्ये एका चांगल्या कामगाराची गरज आहे. त्यांना कोणाकडून तरी कळालं होतं की या दादांना नोकरी नाही आहे, त्यांची नोकरी गेलेली आहे.
आणि हे ऐकून त्यांनी यांची मदत करावी असा विचार करून त्यांना फोन केला होता. दादांचे शब्द कानावर पडताच दादांना नक्कीच आशेचा किरण दिसला आणि ते दुसऱ्याच दिवशी मुलाखतीस गेले. प्रमाणे स्वामींचं नामस्मरण केलं आणि मुलाखतीस गेले. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांची निवड झाली. नोकरीही चांगली होती आणि विशेष म्हणजे पगारही आधीपेक्षा खूप जास्त होता. दादांना लगेच स्वप्न आठवले. स्वप्नातील स्वामी आठवले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्वामींनी प्रचिती दिली. काही दिवसांनी दादांनी अक्कलकोटला जाण्याचे ठरविले. मग सर्व कुटुंब अक्कलकोटला गेले. दर्शन घेताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनातच स्वामींना आभार मानले. स्वामी, तुम्ही माझे संकट दूर केले, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझे आयुष्य बदलून टाकले. आणि म्हणूनच हे दादा आता सर्वांना सांगतात, मनापासून स्वामींना हाक मारली तर ते नक्कीच येतात, आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. परंतु हे आपण लक्षात घेतले पाहिजे की आपल्या मनातील भाव शुद्ध पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. या दादांना कुठेतरी आशेचा किरण दिसला होता आणि असं म्हणतात ना की कोणाच्या तरी माध्यमातून देव आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्याचप्रमाणे काकूंच्या माध्यमातून दादांच्या आयुष्यात स्वामी सेवा आली. त्या सेवेने दादांचं आयुष्य बदलून गेलं. विशेष म्हणजे दादांच्या मनात श्रद्धा होती, विश्वास होता आणि तो अगदी पवित्र होता. कुठल्याही प्रकारची शंका कुशंका त्यांच्या मनात नव्हती आणि त्यांचे प्रयत्न हे सातत्याने सुरू होते. म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर. त्याचप्रमाणे त्यांना मार्ग दिसला. स्वामींनी त्यांची हाक ऐकली आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यावरचं संकट त्यांनी दूर केलं. म्हणूनच आपण देखील हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. संकट हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. ती छोटी असो वा मोठी, संकटेही संकटेच असतात. आपण मात्र धीर धरायचा, सेवा करत राहायची, प्रयत्न करत राहायचा. लक्षात ठेवायचं, आपले ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमी आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत असतात. विश्वास ठेवला तर आपल्याला त्यांची छोटी छोटी जे संकेत असतात ते देखील समजत असतात आणि आपल्याला मार्ग सापडत जातो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा सुंदर असा अनुभव ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा एकमेव उद्देश असा की तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी. कुठेतरी श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही स्वामी सेवेत यावं. स्वामींच्या कृपेने तुमचा प्रश्न जो आहे तो सुटावा. याचप्रमाणे तुम्हाला जर सेवा घ्यायची असेल तर तुम्ही प्रदीप दादांकडे देखील येऊ शकता. आपल्या मठामध्ये जेव्हा दरबार असतो तेव्हा दरबार म्हणजेच प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम असतो तेव्हा तुम्ही दादांकडे यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या प्रश्नावरती सेवा घ्यायची आहे. आपल्या हक्काच्या माहेरघरचा आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. चला तर आता जास्त वेळ न घेता आजचा अनुभव मी इथे संपवते. आजचा हा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण नक्कीच भेटूया अशाच काही सुंदर स्वामी अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.